तर एकंदरीत जे पिकअप म्हसळवरून पंढरपूरला परत निघालं होतं, देवासाठी पाया पडायला गेले, परंतु देवाने पंढरपूरपर्यंत पोहोचू दिलं नाही असं म्हणावं लागेल. कारण की रस्त्याचं त्या ठिकाणी काम झालेलं नाहीये, असं काही काय त्या ठिकाणच्या गावकऱ्याकडून म्हणणं येतंय. आणि एकत्रित बघायला गेलं तर ती विहीर रस्त्याच्या जवळ असल्यामुळं ते पिकअप खाली विहिरीमध्ये गेल्यामुळं 16 लोकं होती. 16 लोकांपैकी 8 लोकांचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे आणि 6 होते ते चांगली सुखरूप आहेत. तर ज्या ठिकाणी ज्या 6 ठिकाणी जे व्यक्ती होते, बाबा होते ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी कसं काय झालं नेमकं? कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय म्हणजे त्या घटनास्थळी काय झाला प्रकार ते आपण बाबांना बाबा नमस्कार. काय कसं कसं झालं काय? काय झालं पण मसवडवरनं येताना हां. गाडीच्या रस्ते लेवल नसल्यामुळं हं. रस्ते लेवल नसल्यामुळे काय झालं, ते रस्ते जम्पिंग असं होण्यानं हं. गाडी एकदम आत हिरीत पडली. हं. तिला डिवाइड नाही, हिरीला काय नाही. हिरीत होतं पाणी, 2-2.5 फूट पाणी होतं. सगळी जेवढी होतं ना, सगळी पाण्यातनं कोण पुण्यात 3-4 माणसं 5-6 वाचली ना, ती पाण्यातनं बाहेर काढली, ओढून काढली ती. जी बाकीची पाण्यात बुडल्या गेली ती वर आली नाही. ती पुन्हा ट्रॅक्टरनं आम्ही काय केलं, बुडून वरनं काढली, पण एक असं काढली ती बाहेर. तोपर्यंत ते संपली ना पाण्यात, आत गुद मारून सगळी पाण्यात. 3 पोरस पाणी होती एरियात. त्यामुळे ते काहीच करता आलं नाही त्याचं. ट्रॅक्टरनं असं ओढून आम्ही बाहेर जेसीबी लावून हे करून बाहेर काढलं, पिकअप ओढून काढलं. त्याच्यातनं बाहेर काढून आम्ही केलं, प्रयत्न केला. पाणी काढलं, हे केलं, पण त्याच्या वेळेला सगळ्या हे नव्हत्या ना आपल्यापाशी बाहेर हे नव्हत्या. जेसीबी बोलवलं, ट्रॅक्टर बोलवलं, तिथं उतरायला कातड्या सगळे हिऱ्याकडे कातड्या होत्या. डिवाइड नसल्यामुळे ते हिरीत एकदम उचलून पडलं सिमेंटच्या रस्त्यावर. ते लेवल नाही त्या रस्त्याची झालेली, सगळी डुबरीच्या रस्त्याकडे. ती विहीर खरडून आहे. अक्षरशः हे रस्त्याचा काटाला हिर आहे पूर्ण. ती हिरी बारकी नाही, चौरस मोठा आहे हिरीचा. त्यामुळे त्या हिरीत एकदम उचलून पडल्यामुळे काय करता येणार, परत ट्रॅक्टरनं वाढताना एक बगडी वडा गेलं का खडपणा साठायचं. ती काय ना, म्हणून दुई रस्त्या लावून आम्ही ट्रॅक्टरनं असं उचलले पिकअप. आणि पुण्याच्या पिकअपमध्ये एक माणूस बाहेर काढला आम्ही. यातनं उचलून अशी केली ती. बाहेर काढून बघितलं, पण तो पण अँब्युलन्स आली. काही पुढं होती तेवढी आम्ही घालवली, 2-3 माणसं पुढं. बाकी जागेवर संपली. अँब्युलन्स कधी आली? अँब्युलन्स उशीर आली. फोन केल्यानंतर उशीर आली. अँब्युलन्स येळापूर्ण यायला उशीर लागला. पहिल्याच एक आली, पुढे दुसरी आल्या, 2 अँब्युलन्स आल्या, 2-3 गाड्याला पण उशीर आल्या जरा घटनास्थळी. अँब्युलन्स लगेच फोन केल्या आल्या नाही त्या. त्याचं हरणं चालला ना, काय नाही. पुढे ह्याकडे त्याकडे रोड गच भरला लोकांनी. सगळे वाहनं जाम झाले, ट्रॅफिक जाम झाले. त्या अँब्युलन्स पुढे येता येईना. त्यामुळे जरा उशीर लागला तिथे यायला अँब्युलन्स. ज्यावेळेस तिथे खाली गेलं त्याच्यावेळेस तिथं घटनास्थळी नेमकं कोण होतं ती पहिल्यांदा? कोण देखील नव्हतं. तर ही 2 आतमध्ये जी पाहुण्याची मुलं जी होती, ती 2 मुलं बाहेर पवा येत होती. त्यांना ती पाहून त्यांनी काय केलं, ती 4-5 वर ओढून काढली. ते आमचे पाहुणे मागं होतं गाडीच्या. गाडी मागं होतं, म्हणजे त्याला माहितच नव्हती गाडी पाहुण्याची आहे ही काय असं. ती मागं होतं, वरडायला लागलं म्हणून ती आपलं गाडी उभा केली, मोटरसायकल त्यानं. मोटरसायकल उभा केल्यानंतर त्यानं बघितलं हे आमचं पाहुणं आहे, म्हणून त्यांनी लगेच आम्हाला फोन केला. आम्ही लगेच तिथं गेलो. घटनास्थळी लगेच सगळेजण गोळा होऊन गेलो. तर गोळा करून तिथं पाहुणा देत होतो तांदवडीत. त्या पाहुण्याने सगळ्या मदत केली आम्हाला. 5-25 जण हिरीत उड्या टाकून सगळ्यांनी बुडवून सगळा प्रयत्न केला आम्ही. पण ते प्रयत्न पण बी एवढं यश काय आम्हाला मिळालं नाही. एवढी 4-5 वाचली बा. दोघं 2 बारकी पोरं, ते पण शेवटी गावलं बघा. बारकं लहान लेकरं होतं, तुम्हाला महिने 2 महिन्याचं आहे. सगळ्यात शेवटी गावलं. सगळी बाहेर काढली. म्हणजे रस्त्याचं काम झालं. रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही. सगळी डुबरीची जशी गाडी जम्पिंग खात जाते त्या गाड्या. त्यामुळे लय अवघड होते. त्या रस्त्याचं कामच नाही. रस्ता करत असताना देखील पाठीमागे शेजारी हिरा आहे चिटकून खरडून नाही. पण तिथं त्या असं काही डिवायडर लावलं नाही, वगैरे काय लावलेलं नाही, काय नाही. डिवायडर देखील त्याला केलेलं नाही. बरं. त्या बरोबर रस्ते त्या रस्त्याकडे ना सिमेंट असं ओढलंय त्या हिरीकडला. बरं. साईड पट्टीला सिमेंट भरून घेतलेलं असं काय देखील केलेलं नाही त्याला. बरं. त्या हिरीला असं उचलून घेतलेलं नाही, काय नाही. हिर काय ती बारकी नाही, चौरस हिरीत आहे मोठा. बरं. आणि त्याला त्या हिरीत डायरेक्ट उचलून असं जम्पिंग खाल्लं पिकअपनं. म्हणजे पेडब्ल्यूडी रस्ता व्यवस्थित केलेलं नाही. काय नाही. काय दाखवलेलं नाही, काय नाही. तुझं बोर्ड नाही, काय नाही. वरनं आली तरी त्या हिरीकडे जाऊ शकते, खालनं आलं तरी हिरीकडे जाऊ शकते. दुईकडे 2 हिरी येतात जवळच नजीकच खरडूनच. मुळे रस्त्याचं काम तरी व्यवस्थित झालेलंच नाही. बाकीची जी लोक आहेत ती कुठं आहेत? कुठली आहे ती गीता, आहे ती इथं आली ती. म्हणजे जे 6 जण आहे ती गीता, आहे ती आमच्या पैशाची आहे ती सगळी. एक जण फक्त दवाखान्यात तांदवडीत मी ऍडमिट करून आलोय. त्याचा ऑक्सिजन जर थोडा कमी पडायला लागला, म्हणून त्याला तांदवडीत आहे ती बोलतोय, चालतं, व्यवस्थित आहे, काय नाही. हे सगळे एक्सरे काढले मी सगळे. काय देखील अडचण नाही ती, त्या व्यवस्थित होतात. तुमची पाहुणे कोणाची? पाहुण्यात माझी मेहुणी जायची, मावशी सगळ्याची सगळी नातेवाईक सगळी दगाडी ती माझ्या घरातली, सगळीच दगाडी ती कोण राहिली ती सगळी घरातली. 8 जण, एकूण 8 जण सगळी घरातली जायची सगळी. महिला जायचं सगळ्यात. 2 पोर आहेत फक्त. हा 2 पोर त्यात सगळ्या वारली. बारकं लहान पोराचं 3 आहे. बारकं एकदम लहान आहे, छोटंसं ते 3रं आहे.
सगळी घरातली जायची म्हणून मग आता तुम्हाला कोण भेटलं का सगळे नगराध्यक्ष असतील बाहेरची किंवा सगळी आलती आता ती सगळी येऊन भेटली नगराध्यक्ष आलतं मालक आलतं मोहिते पाटील मोहिते पाटील आलतं इथं संभाजी शिंदे भगवान चेअरमन सगळी येऊन भेटून गेली आता इथं काय बोलले काय बोलले मग आता कसं झालं काय झालं विचारलं की बघा चालू आहे त्यांची उशीर राहत हम्म, हम्म. आम्हाला ती येऊ देणार ना डॉक्टर बाहेर काढते ती उशीर चालू आहे राहत त्यांची चालले काय ट्रीटमेंट घ्यायचं काय करायचं असं.